वाशिमच्या अनसिंग परिसरामध्ये पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर धाड टाकली। यामध्ये 4,73,000चा मुद्देमाल जप्त केला, तसंच 20 लिटर गावठी दारू नष्ट केलेली। या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्तानं राष्ट्रपती भवनामध्ये पुरस्कारांचं आयोजन करण्यात आलं। यावेळेला चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयाम यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं सन्मान करण्यात आलेला आहे। या विशेष सोहळ्यामध्ये देशभरातून निवडक एकूण 15 नर्सिंग अधिकारी कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट सेवेसाठी सन्मान करण्यात आला। वाशिमच्या जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटत चालले, त्यामुळे वन्य प्राण्यांसमोर पाण्याची समस्या निर्माण झाली आहे। यावर उपाय म्हणून वन विभागानं कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती केली। या पाणवठ्यांमध्ये दिवसातून 2 वेळेला टँकरनं पाणी सोडलं जाते, त्यामुळे वन्य प्राण्यांसह पक्ष्यांना दिलासा मिळालाय। त्यामुळे वन्य प्राणी लोकवस्तीकडे येण्याचं प्रमाण कमी झालंय। हिंगोली नांदेड राज्य महामार्गाची दुरवस्था झाली आहे। महामार्गाला तडे गेल्यानं महामार्ग मृत्यूचा सापळा बनलाय। या ठिकाणी वर्षभरात 333 अपघात झाले असून या अपघातामध्ये 209 जणांचा मृत्यू झालाय। पुण्यातील अप्पर डेपोजवळ मंडप साहित्याला आग लागली। या आगीमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या ठिकाणी अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे। साताऱ्यातील मेढा सातारा रोडवरील नुने गावाच्या हद्दीमध्ये एका केमिकल फॅक्टरीला भीषण आग लागली। या आगीमध्ये कंपनीचं मोठं नुकसान झालंय, मात्र आग लागण्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नाशिकमध्ये वाहनांच्या बॅटरी चोरणाऱ्या 3 महिलांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी या कारवाईमध्ये 30 महागड्या वाहनांच्या बॅटरी महिलांकडून जप्त केलेल्या आहेत। पांडवलेणी डोंगर परिसरामध्ये विक्रीसाठी महिला आल्या असताना पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे। हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या येलदरी जलाशय परिसरात मच्छीमारांवर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। या प्रकरणी सेनगाव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल होऊन अनेक महिने उलटले तरी आरोपी मोकाट फिरतायत, तर उलट फिर्यादींनाच धमक्या दिल्या जात असल्यानं पोलीस प्रशासन आरोपींना पाठीशी घालण्याचं काम सुरू असल्याचा आरोप करण्यात येतोय। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखवत लुटण्यात आलाय। शेतकऱ्याला मारहाण करत त्याच्याकडून UPI-द्वारे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायला लावत फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी 4 आरोपींना जोडबावी पेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। पुण्यातील तरुणीला 21 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आलेला आहे। मॅट्रिमोनियल साईटवर लग्न जुळवायला गेली आणि 21 लाख रुपये गमावून बसल्याची परिस्थिती निर्माण झाली। लग्नाचा आमिष दाखवून तरुणीची आर्थिक फसवणूक करण्यात आली, तर पैसे परत देण्याच्या बहाण्यानं चक्क नकली नोटा देण्यात आल्या। या प्रकरणी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। भंडाऱ्यातील शासकीय रुग्णालयात एका वृद्ध महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न तिथल्या कर्मचाऱ्याकडून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या सर्व घटनेच्या निषेधार्थ महिला सशक्तीकरण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धडक देत कठोर कारवाईची मागणी केली आहे। वाशिमच्या वाहतूक विभागानं रिफ्लेक्टर नसलेल्या 104 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली। रिफ्लेक्टर विना धावणाऱ्या या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढल्यानं RTOनं विशेष मोहीम सुरू केली। यामुळे वाहनधारकांनी सुरक्षेच्या दृष्टीनं रिफ्लेक्टर बसवावेत असं आवाहन वाहतूक विभागानं केलं। जळगाव शहरातील शनीपेठ पोलिसांनी अवैधरित्या भारतात वास्तव्याला असलेल्या एका बांगलादेशी तरुणीला ताब्यात घेतले। तिच्यासह तिला आश्रय देणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोशल मीडियावरील प्रेमातून बांगलादेशी तरुणी थेट जळगावात आली। धाराशिवमधील कळंब पोलीस ठाण्यामध्ये ACBनं धडक कारवाई केली आहे। 36,000ची लाच घेताना 2 पोलीस ACBच्या जाळ्यात अडकलेत। 2 पोलीस अंमलदारांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई केली आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागानं मोठी कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये तब्बल 18 लाख रुपयांचे शासनाने बंदी घातलेले STBT बियाणं जप्त करण्यात आले। वर्धा कृषी विभागाच्या भरारी पथकानं नाचणगाव इथल्या एका गोडाऊनवर छापा टाकून ही कारवाई केली। कोकणातील मासेमारी हंगाम अंतिम टप्प्यात असताना दक्षिणेकडील वाऱ्याने मच्छीमारांच्या अडचणीत भर पडलेली आहे। वारंवार निर्माण होणाऱ्या वादळ सदृश्य परिस्थितीमुळे समुद्रात जाणं धोकादायक बनलं असून अनेक बोटी किनाऱ्यावर थांबलेल्या आहेत। हंगामाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मच्छीमारांना यंदा मोठा आर्थिक फटका बसलाय।